चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधला सगळ्यात इम्पॉर्टंट मधला एक सब्जेक्ट पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे हायड्रोलिक्स. त्याचं नाव काय आहे? हायड्रोलिक्स. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत व्हॉट इज फ्लुइड, हायड्रोलिक्स काय आहे, फ्लुइड काय आहे, फ्लुइडचे टाइप कोणकोणते, फ्लुइड स्टॅटिक्स काय आहे, फ्लुइड कायनेमॅटिक काय आहे आणि फ्लुइड डायनॅमिक्स काय आहे हे पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, बोलूयात आपल्या पुढच्या स्लाइडकडे. तर ह्या स्लाइडवर काय दिलेलं आहे की जे आपले सबस्टन्स असतात ते किती स्टेट्स मध्ये अवेलेबल असतात. जे आपले सबस्टन्स असतात ते मेनली 3 स्टेट्स मध्ये अवेलेबल असतात. तर पहिली स्टेट कोणती आहे? सॉलिड. दुसरी कोणती आहे? लिक्विड. तिसरी आहे गॅसेस. हे पहा, इन जनरल देयर आर 3 स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. दोज आर म्हणजे जगात फक्त 3 प्रकारे आपल्याला सबस्टन्स आढळू शकतात. ते कोणते? पहिला आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड आणि तिसरा आहे गॅसेस. आउट ऑफ विच 2 आर फ्लुइड्स. या 3 पैकी जे 2 आहेत ते काय आहेत? फ्लुइड आहेत. या 3 पैकी 2 फ्लुइड आहेत. तर कोणकोणते ते? लिक्विड अँड गॅसेस. त्यापैकी लिक्विड अँड गॅसेस हे काय आहेत मित्रांनो? फ्लुइड्स आहेत. काय आहेत मित्रांनो? फ्लुइड्स. तर हे पहा, फ्लुइड्स काय आहेत? तर आपण काय पाहणार आहोत? फ्लुइड्स काय आहेत? तर फ्लुइड्स काय आहेत? फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस. काय आहेत फ्लुइड्स? फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस that flow easily because of increased intermolecular bases and do not have fixed shape. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे? फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस म्हणजे फ्लुइड एक असा सबस्टन्स आहे की फ्लुइड हा एक असा सबस्टन्स आहे जो इझिली फ्लो होऊ शकतो, जो इझिली वाहू शकतो. बरोबर? कशामुळे वाहू शकतो? की आता मला सांगा, ज्या वेळेस आपण पाहतो कोणतंही मटेरियल सॉलिड स्टेट मध्ये आहे. कसं आहे मित्रांनो? कोणतंही मटेरियल एखाद्या सॉलिड स्टेट मध्ये आहे. समजा माझ्याकडे हा एक घन आहे, हा माझा बर्फ आहे. काय? माझा बर्फ आहे. आता हा बर्फ माझा कोणत्या स्टेट मध्ये आहे? कोणत्या स्टेट मध्ये मित्रांनो? सॉलिड स्टेट मध्ये. आता पाहिलं गेलं तर सॉलिड स्टेट मध्ये कोणतीही वस्तू गेली तर त्याला काय भेटतं? एक परफेक्ट शेप आणि साईज भेटतो. बरोबर ना? शेप आणि साईज भेटतो. बरोबर? तसं ज्या वेळेस आपला बर्फ किंवा पाणी गोठतं किंवा पाण्याचा बर्फ तयार होतो त्यावेळेस त्याला काय भेटतो? एक परफेक्ट शेप आणि साईज भेटतो. म्हणजे इथं काय असतं मित्रांनो माहिती का? इंटरमॉलिक्युलर पेसेस हे कमी असतात. काय असतात मित्रांनो? कमी असतात. त्याच्यामुळे ना इंटरनल ऍक्शन फोर्स म्हणजे इंटरनल अट्रॅक्शन फोर्स जे असतात ना सॉलिड्स मध्ये ते काय असतात मित्रांनो? जास्त असतात. इंटरनल मॉलिक्युलर फोर्सेस. हे बघा, समजा माझा हा एक पार्टिकल आहे आणि हा एक पार्टिकल आहे. कशात? सॉलिड मध्ये. तर यांच्यातलं जे कॉन्ट्रॅक्शन असणार आहे ते कसं असणार आहे मित्रांनो? जास्त स्ट्रॉंग असणार आहे. त्याच्यामुळे ते काय करतात? एक परफेक्ट शेप आणि साईज क्रिएट करतात. बरोबर आहे? तसंच जर हा बर्फ वितळला तर तो काय होणार आहे? पाण्यात. म्हणजे तो काय होणार आहे? पाणी होणार आहे. बरोबर? ज्या वेळेस तो पाणी होणार आहे त्यावेळेस त्याचे हे 2 पार्टिकल एकमेकांपासून सेपरेट होऊन जाणार आहेत आणि यांच्यातला डिस्टन्स जे यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते वाढणार आहे आणि या दोघांमधलं जी अट्रॅक्शन फोर्स होता तो होणार आहे कमी. आता कमी झाला अट्रॅक्शन फोर्स तर काय होणार आहे? ते फ्लो होणार आहे. काय होणार आहे ते मित्रांनो? वाहणार आहे. आता वाहण्याच्या नंतर त्यांना एक पर्टिक्युलर शेप आणि साईज भेटत नाही कधीच. बरोबर? म्हणजे फ्लुइडचं म्हणणं काय आहे? ते असे सबस्टन्स आहेत ज्यांच्यात इंटरमॉलिक्युलर पेस इन्क्रीज झाला. कोणता? इंटरमॉलिक्युलर पेस इन्क्रीज झाला, त्यामुळे ते फ्लो होतात आणि त्यांना फिक्स्ड शेप नसतो. बरोबर मित्रांनो? तर फ्लुइड्स व्याख्या काय लक्षात ठेवतात? फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस दॅट फ्लो इझिली बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड इंटरमॉलिक्युलर पेसेस अँड डू नॉट हॅव फिक्स्ड शेप. ओके? तर हे पहा, फ्लुइड्सची दुसरी डेफिनेशन. फ्लुइड्स इज अ सबस्टन्सेस. काय तर? फ्लुइड्स आर द सबस्टन्सेस किंवा फ्लुइड्स इज द सबस्टन्सेस which cannot deform under external shear stresses. म्हणजे ज्या वेळेस एखादा एक्सटर्नल शियर स्ट्रेस आपल्या फ्लुइडवर ऍक्ट होतो त्यावेळेस ते डिफॉर्म होत नाही. ठीक आहे मित्रांनो? तर आपण पुढे बोलूया. तर पहा मित्रांनो, इथं काय आहे? हायड्रॉलिक्स. काय आहे इथे? हायड्रॉलिक्स. आता हायड्रॉलिक्सचं काय म्हणणं आहे? हायड्रॉलिक्सची डेफिनेशन काय आहे हे पाहून घेऊ.
तर हे पहा, इथं हायड्रोलिक्सची डेफिनेशन आहे. तर पहा, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of fluid at rest as well as fluid in motion condition. बरोबर. Hydraulics is a branch of science which deals with the study of fluid at rest as well as fluid in motion condition. म्हणजे हायड्रोलिक्स ही एक ब्रांच आहे. कशाची? सायन्सची. हायड्रोलिक्स ही एक ब्रांच आहे. सायन्सची हायड्रोलिक्स ही एक ब्रांच आहे, डिप्लोमाची ब्रांच नाही. बरोबर. इथं गोंधळून जाऊ नका. बरोबर. हायड्रोलिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स म्हणजे जी स्टडी करण्यासोबत इन्व्हॉल्व आहे, जे स्टडी करण्यासोबत इन्व्हॉल्व आहे. कशाच्या? फ्लुइडच्या स्टडीशी संबंधित आहे. तर कशा? फ्लुइड ऍट रेस्ट कंडिशन मध्ये आणि फ्लुइड इन मोशन कंडिशन मध्ये. ज्यावेळेस फ्लुइड स्थिर असेल त्यावेळेस त्याच्यावरचा अभ्यास, आणि ज्यावेळेस आपलं फ्लुइड वाहत असेल त्यावेळेस त्याच्यावरचा अभ्यास हा आपण हायड्रोलिक्स मध्ये करतो. ठीक आहे मित्रांनो. तर पाहून घेऊ फ्लुइड स्टॅटिक्स काय आहे. काय पाहून घेऊ आता? फ्लुइड स्टॅटिक्स काय आहे? द स्टडी ऑफ फ्लुइड, द स्टडी ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट कंडिशन, ऍट रेस्ट कंडिशन इज नोन ॲज फ्लुइड स्टॅटिक्स. म्हणजे ज्या वेळेस आपलं फ्लुइड स्थिर आहे, ज्या वेळेस आपलं फ्लुइड स्थिर आहे, आपण त्याच्यावर जो अभ्यास करतो त्यालाच काय म्हणतो आपण? फ्लुइड स्टॅटिक्स. बरोबर. तर याचं सोपं उदाहरण पाहायला गेलं तर कोणतं आहे? वॉटर ऑन अपस्ट्रीम साइड ऑफ द डॅम. अपस्ट्रीम साइड ऑफ द डॅम. आता प्रश्न पडला असेल, डॅमची अपस्ट्रीम काय आहे, डाउनस्ट्रीम काय आहे? हे पहा मित्रांनो, मी सांगतो, लक्ष द्या. हे पहा, ही आहे अपस्ट्रीम साइड, ही काय आहे? अपस्ट्रीम साइड. मी तर हा पिक्चर तुम्हाला व्ह्यू कशामुळे दाखवतोय की तुम्हाला समजलं पाहिजे अपस्ट्रीम साइड कोणती आणि डाउनस्ट्रीम साइड कोणती. तर हे पहा, ही आहे अपस्ट्रीम साइड. बरोबर. तर ही काय? आपली तळ्याची भिंत आहे. तळ्याच्या भिंतीच्या वरची बाजू ती कोणती झाली? आपली अपस्ट्रीम साइड. आणि तळ्याच्या खालची बाजू कोणती झाली? आपली डाउनस्ट्रीम साइड. बरोबर मित्रांनो. कसं लक्षात ठेवता? तळ्याची वरची बाजू अपस्ट्रीम साइड, तळ्याच्या खालची बाजू डाउनस्ट्रीम साइड. बरोबर. तर मग मित्रांनो, समजा हा इथं गेट आहे. कशाचा? हा एका बंधाऱ्याचा गेट आहे. बरोबर. बंधाऱ्याचा दरवाजा आहे. आता हा मी ओपन केला तर इथून पाणी वाहणार आहे. बरोबर. इथून पाणी वाहणार आहे. पण ज्या वेळेस हा बंधाऱ्याचा दरवाजा बंद असेल त्यावेळेस पाणी वाहणार आहे का? नाही वाहणार. म्हणजे इकडचं पाणी कसं असणार आहे? स्थिर असणार आहे. मग त्याच्यामुळे आपण काय म्हणलो, जो आपले तळ आहे किंवा तळ्याची भिंत आहे त्याच्यावरचं जे पाणी आपलं एक उदाहरण आहे फ्लुइड स्टॅटिक्सचं. बरोबर ना. म्हणजे आपण याच्यावर जो अभ्यास करणार आहे कोणत्या पाण्यावर? अपस्ट्रीम साइड ऑफ डॅम. अपस्ट्रीम साइड ऑफ डॅम वर जो अभ्यास करणार आहोत, जो ज्या पाण्यावर आपण अभ्यास करणार आहोत त्याला काय म्हणतो आपण? फ्लुइड स्टॅटिक्स. सेम तसंच पॉन्ड, लेक, पॉन्ड आणि लेक, पॉन्ड आणि लेक आणि वॉटर इन वेल, आपली विहीर, विहिरीतलं पाणी, विहिरीतल्या पाण्यावरच्या अभ्यासाला पण आपण काय म्हणणार आहोत? फ्लुइड स्टॅटिक्स. आणि वॉटर टँक, वॉटर टँक, सगळ्यांच्या घरात वॉटर टँक असेल. वॉटर टँक नसले तर कोणाच्या घरात तर रांजण तर असेलच. तर रांजण हे काय? वॉटर टँक आहे. बरोबर. आता त्या वॉटर टँक मध्ये जो पाणी आहे, जे पाणी आहे त्या पाण्यावरच्या स्टडीलाच आपण काय म्हणणार आहोत? फ्लुइड स्टॅटिक्स. ठीक आहे मित्रांनो. फ्लुइड स्टॅटिक्स काय आहे हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर मी वळतो माझ्या पुढच्या पॉइंटकडे. तर माझा पुढचा पॉइंट पाहून घ्या. पुढचा पॉइंट काय आहे माझा? फ्लुइड कायनेमॅटिक. काय आहे? फ्लुइड कायनेमॅटिक. आता फ्लुइड कायनेमॅटिकचं म्हणणं काय आहे हे पाहून घेऊ. द स्टडी ऑफ फ्लुइड, द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन कंडिशन. मित्रांनो शब्दांकडे लक्ष द्या. आता मी काय म्हणलो? इन मोशन कंडिशन. But here pressure is not considered. Pressure is not considered. Is known as fluid kinematic. म्हणजे असं फ्लुइड जे वाहतंय, अशी फ्लुइडची कंडिशन किंवा अशा फ्लुइडवरच्या स्टडी जो वाहतंय पण तिथं प्रेशर फोर्स कन्सिडर केला जात नाही किंवा प्रेशर फोर्स हा ग्राह्य धरला जात नाही. त्याला काय म्हणतो आपण? फ्लुइड कायनेमॅटिक. काय म्हणतो मित्रांनो आपण त्याला? फ्लुइड कायनेमॅटिक. आता याचं उत्तर पहा. आपले उदाहरण पहा मित्रांनो. फ्लो थ्रू रिव्हर, नदीतून वाहणारा
प्रवाह म्हणजे इथून वाहणारं पाणी. दुसरं काय आहे ओपन चॅनल फ्लो. आपल्या बघा आपल्या गावाशेजारी किंवा रानातून एखाद्या आजूबाजूच्या डॅमवरून किंवा आजूबाजूच्या तळ्यावरून एखादा पाट आलेला असतो. त्या पाटातलं वाहणारं पाणी हे काय एक उदाहरण आहे कशाचं फ्लुइड कायनेमॅटिक्सचं. कशाचं उदाहरण आहे मित्रांनो हे फ्लुइड कायनेमॅटिक्सचं. लक्षात राहील ना मित्रांनो. ठीक आहे तर आपण पाहू पुढचा पॉईंट फ्लुइड डायनॅमिक्स. आता लक्ष द्या आता गोंधळ उडेल. फ्लुइड डायनॅमिक्स. आता फ्लुइड डायनॅमिक्सचं म्हणणं काय आहे द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन कंडिशन. आता इथं पण मोशन कंडिशन आहे आणि कायनेमॅटिक मध्ये पण मोशन कंडिशन होतं पण थोडाफार फरक तर असणारच आहे. तर पाहून घ्या मित्रांनो फरक काय आहे. द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन कंडिशन हियर प्रेशर इज कन्सिडर्ड. आता इथे काय करतो आपण प्रेशर कन्सिडर करतो. इज नोन ॲज फ्लुइड डायनॅमिक्स. म्हणजे अशा फ्लुइड वरचा अभ्यास जे वाहतय पण तिथं प्रेशर फोर्स पण कन्सिडर केला जातो त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण फ्लुइड डायनॅमिक्स. काय म्हणतो मित्रांनो त्याला आपण फ्लुइड डायनॅमिक्स. आता याचं उदाहरण म्हणून पाहून घ्या. याचं उदाहरण काय दिलं मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलंय फ्लो थ्रू पाईप. पहिलं उदाहरण काय दिलंय फ्लो थ्रू पाईप आणि फ्लो थ्रू टॅप. आता हे बघा हा आपला पाईप आहे बरोबर. पाईपातून पाणी किती प्रेशरने बाहेर पडतं हेच विचार करतो ना आपण. किती फोर्सने पाणी बाहेर पडतं पाईपातून हाच विचार करतो ना आपण. म्हणजे हा एक काय झाला फ्लुइड डायनॅमिक्सचा एक उदाहरण झालं बरोबर. तसंच पाण्याच्या तुटीतून पण किती प्रेशरने पाणी बाहेर येतंय हे आपण पाहतो. त्याला पण आपण काय म्हणतोय फ्लुइड डायनॅमिक्सचं उदाहरण म्हणतो. लक्षात नाही राहिलं तर आपली खेड्यातली पब्लिक लक्षात राहून द्या. ज्यावेळेस आपण दाऱ्यावर जातो शेतात कुठं रानात जेव्हा दाऱ्यावर जातो त्यावेळेस ना आपण मोटर चालू करतो आणि मोटरीने आपण पाणी पाईपानी रानात आणलेलं असतं बरोबर ना. विहिरीच्या तिथला कुठेतरी मोटर लावलेली असते किंवा तळ्याला मोटर लावलेली असते तिथून नळ्याने पाणी आणलेलं असतं आपल्या रानात बरोबर ना. त्या नळ्यात ज्यावेळेस प्रेशर असेल तेव्हाच आपलं पाणी येतं. प्रेशर नसेल तर पाणी येत नाही. म्हणजे ती मोटर काय करते तिथं प्रेशर देते. तिथं काय करते प्रेशर देते म्हणून आपण तिथं काय करतो प्रेशर कन्सिडर करतो. प्रेशर काय करतो आपण तिथं कन्सिडर करतो बरोबर ना. त्याच्यामुळे हे काय झालं फ्लुइड डायनॅमिक्सचं उदाहरण झालं. ठीक आहे मित्रांनो. तर आपण पुढे बोलूयात. हे पहा मित्रांनो फ्लुइड्सचे टाइप्स काय आहेत. फ्लुइड्सचे टाइप्स. तर फ्लुइड्सचे किती टाइप्स आहेत. देयर आर 5 टाइप्स. किती टाइप्स आहेत 5 टाइप्स. देयर आर 5 टाइप्स ऑफ फ्लुइड्स. दोज आर फॉलोज. म्हणजे खालच्या प्रमाणे ते आहे. तर पहिला कोणता आहे आयडियल फ्लुइड. दुसरा कोणता आहे रियल फ्लुइड. तिसरा कोणता आहे न्यूटोनियन फ्लुइड. चौथा कोणता आहे नॉन न्यूटोनियन फ्लुइड आणि पाचवा आहे आयडियल प्लास्टिक फ्लुइड. तर पाहून घेऊ मित्रांनो या फ्लुइड्सच्या डेफिनेशन. तर पहा मित्रांनो आयडियल फ्लुइडची डेफिनेशन पाहून घेऊ. आयडियल फ्लुइडचं काय म्हणणं आहे अ फ्लुइड विच इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजे जे फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही. द फ्लुइड विच इज इनकॉम्प्रेसिबल अँड हॅव्हिंग नो विस्कोसिटी. आता प्रश्न पडला असेल मुलांना की सरांनी नोच्या खालीच का बरं लाईन केली किंवा नोलाच का बरं अंडरलाईन केलं. का कारण की जगात असं कोणतंच फ्लुइड नाहीये की त्याच्याकडे विस्कोसिटी नाही. प्रत्येक फ्लुइड कडे विस्कोसिटी आहे. त्याच्यामुळे हे काय आहे इमॅजिनरी फ्लुइड आहे. एक काय आहे इमॅजिनरी फ्लुइड आहे. म्हणजे जे आपण फक्त ग्राह्य करू शकतो की बाबा हे असं असायला पाहिजे होतं बरोबर. हे असं असायला पाहिजे होतं तर ते काय आपलं आयडियल फ्लुइड बरोबर. तर पाहून घ्या एकदम सिंपल वर्ड्स मध्ये मी तुम्हाला डेफिनेशन इथं उतरवलेले आहे. तर पहा अ फ्लुइड विच इज इनकॉम्प्रेसिबल अँड हॅव्हिंग नो विस्कोसिटी इज कॉल्ड ॲज आयडियल फ्लुइड. ठीक आहे मित्रांनो. तर इथे मी तो खाली पण पॉइंट दिला मी जो तुम्हाला आता सांगितला. तो कोणता पॉइंट आहे इन युनिव्हर्स ऑर ऑन अर्थ. म्हणजे जगात कुठेही किंवा पृथ्वीवर कुठेही फ्लुइड्स पजेस. म्हणजे फ्लुइड काय करतो थोडस त्याच्यात विस्कोसिटी असतेच. म्हणजे फ्लुइड त्याच्यात थोडीफार विस्कोसिटी गेन करतो. मग त्याच्यामुळे ते काय आहे दस आयडियल फ्लुइड इज अन इमॅजिनरी फ्लुइड. मग हे काय आहे इमॅजिनरी फ्लुइड आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो.
आपण बोलूया पुढच्याकडे. पुढचं म्हणणं काय आहे? रियल फ्लुइड. अ फ्लुइड which possess viscosity is known as real fluid. म्हणजे असा फ्लुइड जो विस्कोसिटी गेन करतो किंवा त्याच्याकडे विस्कोसिटी असते त्याला काय म्हणतात आपण? रियल फ्लुइड. आणि मी आत्ताच सांगितलं होतं जगात किंवा पृथ्वीवर असा कोणताच फ्लुइड नाही की ज्याच्याकडे त्याची स्वतःची विस्कोसिटी नाहीये. म्हणजे ऑल फ्लुइड्स इन ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आर रियल फ्लुइड. म्हणजे जगातले जेवढेही फ्लुइड आहेत ते काय आहेत? रियल फ्लुइड. मग याचं एक्झाम्पल काय असेल बरं? सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय असेल याचं मित्रांनो? वॉटर. म्हणजे काय? आपलं पाणी. त्याला आपण कशाने डिनोट करतो? H2O. कशाने डिनोट करतो? H2O. ठीक आहे मित्रांनो, सगळ्यांना रियल फ्लुइड काय आहे हे कन्सेप्ट कळली असेल. बोलूया पुढच्या पॉइंटकडे. तर पुढचे पॉइंट काय आहे? न्यूटोनियन फ्लुइड. पुढचा पॉइंट काय आहे? न्यूटोनियन फ्लुइड. अ फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेन. आता रेट ऑफ शियर स्ट्रेन काय आहे? रेट ऑफ शियर स्ट्रेन आपण रेट करतो डो u बाय डो y किंवा du बाय dy. कशाने डिनोट करतो? डो u बाय डो y किंवा du बाय dy. पहा, अ रियल फ्लुइड कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं स्पेलिंग वर्ड कोणता वापरलाय? अ रियल फ्लुइड विच पजेस किंवा इन विच शियर स्ट्रेस is directly proportional to the rate of shear strain or velocity gradient. यालाच काय म्हणतात? velocity gradient is known as Newtonian fluid. म्हणजे असा फ्लुइड ज्याच्यामध्ये शियर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला? शियर स्ट्रेनला. त्याला आपण काय म्हणतो? न्यूटोनियन फ्लुइड. ठीक आहे मित्रांनो, तर हे पहा त्याला आपण कसं लिहू शकतो? शियर स्ट्रेसला आपण कशाने डिनोट करतो? टाउ ने. बरोबर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन. बरोबर, मग हे काय? डो u बाय डो y. बरोबर मित्रांनो, म्हणजे टाउ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डो u बाय डो y. जसं की मी इथं तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. तर आता पहा न्यूटोनियन फ्लुइड याचं नाव न्यूटोनियन फ्लुइड का पडलं? कशामुळे? की तो न्यूटनच्या विस्कोसिटीचा लॉ फॉलो करतो म्हणून त्याचं नाव काय पडलं मित्रांनो? न्यूटोनियन फ्लुइड. तर तोही पॉइंट कन्सिडर केलेला आहे. इट ओबेज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. मग काय करतो तो? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीला काय करतो मित्रांनो? फॉलो करतोय. ठीक आहे मित्रांनो, पुढचा पॉइंट आहे नॉन न्यूटोनियन फ्लुइड. कोणता पॉइंट आहे? नॉन न्यूटोनियन फ्लुइड. आता न्यूटोनियन फ्लुइड मध्ये काय होतं? शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेन होता. मग आता इथं तसं नसणार आहे. इथं शियर स्ट्रेस इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेन असणार आहे मित्रांनो. का? कारण त्याच्या नावावरूनच कळतंय हा काय? नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे. आणि न्यूटोनियन फ्लुइडचं म्हणणं काय आहे की रेट ऑफ शियर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असला पाहिजे किंवा शियर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असला पाहिजे कशाला? रेट ऑफ शियर स्ट्रेनला. बरोबर, तर पहा आपण डेफिनेशन पाहून घेऊ. काय आहे? अ फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज नॉट proportional to the rate of shear strain or velocity gradient. म्हणजे शियर स्ट्रेस कशाने डिनोट करतो आपण? टाउ ने. is not proportional to the dou u by dou y किंवा rate of shear strain किंवा त्याला आपण काय म्हणतो? velocity gradient. it does not obey Newton's law of viscosity. मग याचं नाव कशामुळे पडलं? नॉन न्यूटोनियन फ्लुइड. की तो न्यूटनचा विस्कोसिटीचा लॉ फॉलो करत नाही म्हणून त्याचं नाव काय पडलं मित्रांनो? नॉन न्यूटोनियन फ्लुइड. तर पहा मित्रांनो, शेवटचा पॉइंट आपल्या लेक्चर मधला शेवटचा पॉइंट आणि शेवटच्या फ्लुइडचा टाइप तो कोणता आहे? आयडियल प्लास्टिक फ्लुइड. कोणता आहे मित्रांनो? आयडियल प्लास्टिक फ्लुइड. बरोबर, ते काय आहे? अ फ्लुइड इन विच shear stress value is more than yield value.
shear stress value is more than yield value and shear stress is directly proportional to the rate of shear strain. म्हणजे हे काय करतोय, न्यूटनचा विस्कोसिटीचा लॉ फॉलो करतोय, पण इथं शियर स्ट्रेसची व्हॅल्यू यील्ड स्ट्रेसच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे. शियर स्ट्रेसची व्हॅल्यू यील्ड स्ट्रेसच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे, म्हणून त्याला काय म्हणलं, आयडियल प्लास्टिक फ्लुइड. म्हणून त्याला काय म्हणलं, आयडियल प्लास्टिक फ्लुइड. आता पहा मित्रांनो, बऱ्याच मुलांना समजलं नसेल की व्हेलॉसिटी काय, तर लक्षात राहून द्या व्हेलॉसिटी काय आहे. व्हेलॉसिटी मीन्स द डिस्टन्स कव्हर्ड पर युनिट टाइम. डिस्टन्स कव्हर्ड पर युनिट टाइम. बरोबर मित्रांनो. चला मित्रांनो, आपण 5 मिनिटात जेवढं काही झालंय तेवढ्याची रिव्हिजन मारू. ठीक आहे मित्रांनो. आपण सुरुवातीला काय पाहिलं, हायड्रोलिक्स काय. तर हायड्रोलिक्स काय मित्रांनो, हायड्रोलिक्स ही एक सायन्सची ब्रांच आहे जी डील करते स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशन ॲज वेल ॲज फ्लुइड इन मोशन कंडिशन. बरोबर. दुसरा पॉईंट आपण पाहिला फ्लुइड स्टॅटिक्स. फ्लुइड स्टॅटिक्सचं म्हणणं काय आहे, फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे द स्टडी ऑफ फ्लुइड इन ॲट रेस्ट कंडिशन इज नोन ॲज फ्लुइड स्टॅटिक्स. दुसरा पॉईंट पाहिला होता आपण फ्लुइड कायनेमॅटिक. ज्यावेळेस फ्लुइड मोशन मध्ये असेल त्यावेळेस फ्लुइडच्या स्टडीचे 2 टाईप पडतात. कोणते, फ्लुइड कायनेमॅटिक आणि फ्लुइड डायनॅमिक. त्यातला फ्लुइड कायनेमॅटिकचं म्हणणं काय होतं, द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन कंडिशन. द स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन कंडिशन बट हियर प्रेशर फोर्स इज नॉट कन्सिडर्ड इज नोन ॲज फ्लुइड कायनेमॅटिक. फ्लुइड डायनॅमिक मध्ये काय होतं, आपण तिथं प्रेशर फोर्स कन्सिडर करत होतो. त्याच्यानंतर आपण कुठं आलो, टाइप्स ऑफ फ्लुइड वर. तर टाइप्स ऑफ फ्लुइड कोणकोणते पाहिले आपण, 5 पाहिले. एक तर आयडियल फ्लुइड, दुसरा रियल फ्लुइड, तिसरा न्यूटोनियन फ्लुइड, चौथा नॉन न्यूटोनियन फ्लुइड आणि 5वा आयडियल प्लास्टिक फ्लुइड, जो आपण आता पाहिला आहे. ठीक आहे मित्रांनो. भेटूया पुन्हा याच वेळेवर. ऑल द बेस्ट मित्रांनो.